कशी दाखवतो तुम्ही जलबे असे केला एवढ्याला जायचं ना ते तसं उड्या मारून जावं लागतं। नमस्कार, माझे नाव सुशांत माडिक, मी राहणार जुनावदर पेठ कोल्हापूर। गेली 10 वर्षे सेवा आम्ही अखंड स्वामींची करत आहोत। आमच्या इथे श्री स्वामी समर्थ भजनी मगरमठी हे भजनाचा कार्यक्रम असतो। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही इथूनच गेली 10 वर्ष करतो। आणि या स्वामींच्या या जसं आमचा परमेश्वर पावन झाला अक्कलकोट त्या नामातून आम्ही वर्षाची सुरुवात आहे 1 जानेवारी आहे इथून सुरुवात करतो आणि रात्री 12 वाजण्या सुमारास प्रचंड जनसमुद्रामध्ये येते श्री स्वामी समर्थ नामाचा जवळजवळ गजर केला जातो आणि लाखो भाविकजण या क्षणाचे साक्षीदार होतात हे मी सांगतो। सुशांत माडिक, जुनावदर पेठ कोल्हापूर। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पंढरपूरवरून आले आहे। खूप रांगेत गर्दी होती। अचानक असं झालं की कोणीतरी निम्म्या रांगेतून आम्हाला साईडला घेतलं की या रांगेतून आतमध्ये या म्हणून। खूप रांग होती, 1-2 तास लागतील असं वाटलं होतं। नवीन वर्षाची सुरुवात आपण स्वामींच्या दर्शनाने दरवर्षी येते। काय काय भक्ती असेल स्वामींवर काय माहित नाही, पण स्वामींची सेवा, फक्त सेवेकरी बा सेवा। काय संकल्प असेल नवीन वर्षाचा? काय नाही, प्रामाणिकपणे काम करत राहील, स्वामींचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू। चल 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 नवीन वर्षाच्या सुरुवातीला अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक जे आहेत ते अक्कलकोटच्या स्वामीनगरी जे आहे ते दाखल झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते स्वामींच्या दर्शनाने या ठिकाणी भाविक जे आहे ते करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई, पुणे असेल, कर्नाटक असेल, त्याचबरोबर आंध्र असेल, या ठिकाणाहून लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी मंदिर समितीकडून योग्य प्रकारचं नियोजन देखील जे आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महिलांची जे आहे ते रांग वेगळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर पुरुष मंडळीची देखील रांग जे आहे ते या ठिकाणी वेगळी जे आहे ते केलेलं आहे की स्वामींचं दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात व्हावी आणि वर्षभर जे आहे ते सुखमय जो आहे तो आनंद व आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी यासाठी जे आहे ते स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते अक्कलकोटमध्ये दाखल झालेले आहेत। प्रचंड गर्दी जी आहे ते या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत ते स्वामींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।